हे आहे संपूर्ण भारतातील एकमेव पुरुषोत्तम भगवान मंदिर जे की माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि आता हे ह्याच गावामध्ये कसं स्थित झालं सांगतो. इथे पूर्वी ऋषीमुनींचं वास्तव्य होतं आणि त्यांना शार्दूल नावाचा दैत्य खूप छळत होता. म्हणून ऋषीमुनींनी गणपती देवताची तपस्या केली आणि गणपती देवता तिथे प्रकट झाले व त्या दैत्याचा आणि त्यांचा खूप मोठा संघर्ष पण झाला. पण गणपती देवता सर्व प्रयत्न करूनही त्याचा वध करू शकले नव्हते. गणपती तपाला बसले व तिथे महादेव पार्वती आले आणि विचारले काय झाले. गणपतीने सांगितले इथे ऋषीमुनी भस्माची उत्पत्ती करतात, ध्यानस्थ होतात आणि हा दैत्य त्यांना छळतो. म्हणून महादेवांनी अंतर्ज्ञानाने बघितलं की त्याचं मरण विष्णू भगवानाच्या हाताने आहे. आणि महादेव पार्वती विष्णू देवाकडे गेले आणि त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. म्हणून विष्णू भगवान म्हणाले मी इथे अधिक मासाला येणार. अधिक मासाला कोणतेच दैवत नाही. अधिक मास असाच येतो आणि जातो पण. अधिक मासाला इथे अवतार घेणार, इथे स्थानिक राहणार पूर्ण महिनाभर. महादेव, पार्वती आणि गणपती त्रिवेणी संगम भारतात कुठेच शोधून सापडणार नाही. तो इथे पुरुषोत्तमपुरीमध्ये आहे. आणि ह्याच अधिक मासामध्ये विष्णू आले आणि त्या दैत्याचा वध केला. आणि त्यांचं सुदर्शन चक्र ह्या गोदावरीमध्ये धुतलं म्हणून इथे चक्राचा आकार पाहायला मिळतो. अधिक मासाला इथे खूप लांबून लांबून लाखो भाविक येतात. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या आयडीला फॉलो करा.